या बुलेटिनची सुरुवात करूयात एका मोठ्या बातमीनं। ठाण्यामधल्या मुंब्र्यातल्या सम्राटनगर परिसरामध्ये मोठा अपघात झालाय आणि सिमेंट मिक्सर सोसायटीच्या आवारात घुसल्यानं या अपघातामध्ये एका तरुणाचा मृत्यू झालाय तर 7 लहान मुलं गंभीर जखमी झाली आहेत। सर्व जखमींवरती खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून सिमेंट मिक्सरचा चालक फरार झालाय। अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी पोहोचलेले तर आमदार जितेंद्र आव्हाड सुद्धा घटनास्थळी पोहोचलेत। मुंब्रा इथे एक अपघात झाला आणि एक सिमेंट मिक्सर सम्राटनगर परिसरात घुसला। सोसायटीच्या आवारात थेट हा सिमेंट मिक्सर घुसल्यामुळे एका तरुणाचा मृत्यू झालाय तर 7 लहान मुलं गंभीर जखमी झाली आहेत। सर्व जखमींवरती खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। सिमेंट मिक्सरचा चालक मात्र सध्या फरार झालाय। अग्निशमन दल पोहोचलंय, पोलीस आहेत घटनास्थळी, तर आमदार जितेंद्र आव्हाड सुद्धा घटनास्थळी पोहोचले होते। काल रात्री घडलेली ही घटना आणि सम्राटनगर परिसरात एका सोसायटीच्या आवारामध्ये थेट हा सिमेंट मिक्सर घुसला। त्यानंतर त्याचा चालक फरार झालेला आहे। एका तरुणाचा यामध्ये दुर्दैवी मृत्यू झालाय कारण थेट सोसायटी परिसरात घुसलेला हा अवाढव्य असा सिमेंट मिक्सर आणि त्यामुळे झालेला हा मोठा अपघात। 7 लहान मुलं सुद्धा जखमी झाली आहेत, त्यांच्यावरती सध्या उपचार सुरू आहेत। मात्र एका तरुणाचा यामध्ये मृत्यू झाला। आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सुद्धा घटनास्थळाला भेट दिली आणि माहिती घेतली। सर्व जखमींवरती रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत। हाच तो सिमेंट मिक्सर दिसतोय जो सम्राटनगरमध्ये एका सोसायटीच्या आवारात घुसला होता। बातचीत के लोगों से क्या पूरा ऐसा है कि बिना वजह हादसा हुआ। ये बड़ी गाड़ियों का रास्ता ही नहीं। हमने जब पहली बार ये रास्ता बनाया था तो रिक्शा, साइकिल और खास करके जो औरतें बर्तन धोने के लिए नीचे उतरती है घर घर में दावदी में, उनको चलने में सुविधा हो, क्योंकि पत्थर थे साहब। तब हमने बहुत झगड़ा करके मेक कंपनी से ये जगह लेके फिर ये रास्ता बनाया था। बाद में लोगों के दिमाग में आया रास्ता बना देंगे और रास्ता बड़ा बन गया। लेकिन जो उसका उतार है वो कोई कैलकुलेशन में नहीं होता। उन्होंने बहुत बार कहा कि उधर स्पीड ब्रेकर लगाओ, दीवार खड़ी करो। म्यूनसिपालिटी के इंजीनियर्स ने कोई ध्यान नहीं दिया। ये जो इसका एक कैलकुलेशन रहता है कि तुमको कितना स्लोप देना चाहिए। अभी इधर अगर स्पीड ब्रेकर होता तो ये हादसा नहीं होता। स्पीड ब्रेकर ही नहीं है, कुछ नहीं है, कोई सेफ्टी इंतजाम नहीं है, तो हादसा हो गया। म्यूनसिपालिटी ने अब इसकी जिम्मेदारी लेनी चाहिए। उधर वो हादसा हुआ, 1 आदमी 2 आदमी मर गए, वो रशीद कंपाउंड में। उधर भी आज तक कोई कार्रवाई नहीं हुई, ना किसी को पकड़ा, ना कॉन्ट्रैक्टर। तर आणखी एक दुर्घटना घडली आहे वसईमध्ये। तिथे तलावात बुडून दोघांचा मृत्यू झालाय। एका तरुणाला वाचवण्यात यश आलंय तर 2 तरुण अजूनही बेपत्ता आहेत। वसईतल्या फादरवाडी परिसरातली घटना। 5 जण पोहण्यासाठी तलावात उतरले होते, या दोघांचा बुडून मृत्यू झालाय। 2 तरुणांचा शोध अजूनही सुरू आहे। रत्नागिरी जिल्ह्यातल्या मंडणगड तालुक्यातील तुळशी माहू घाटामध्ये राष्ट्रीय महामार्गावर पावसामुळे दरड कोसळली आणि त्यामुळे दगड रस्त्यावर आल्यानं काही काळ वाहतूक बंद होती। मात्र प्रशासनाकडून दगड आणि माती हटवण्यात आली असून एकेरी वाहतूक सध्या सुरू आहे। मात्र इथे दरडीचा धोका कायम असल्यानं वाहनं जपून चालवण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय। आणि आता बातमी आहे लोकलनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी। मध्य रेल्वे मार्गावरती अभियांत्रिकी आणि देखभालीची कामं करण्यासाठी आज सकाळी 11:05 पासून ते दुपारी 3:05 या वेळेमध्ये मेगा ब्लॉक घेण्यात आलाय। माटुंगा आणि मुलुंड स्थानकादरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर ब्लॉक असून अप आणि डाऊन हार्बर मार्गावर कुर्ला आणि वाशी स्थानकादरम्यान सकाळी 11:10 पासून ते दुपारी 4:10 पर्यंत ब्लॉक असणार आहे आणि या ब्लॉक कालावधीत सीएसएमटी ते कुर्ला आणि पनवेल ते वाशी दरम्यान विशेष उपनगरीय गाड्या चालवल्या जातील।
आणि आता राजकीय वर्तुळातून बातमी आहे, खासदार विशाल पाटील आणि काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांनी जयंत पाटलांना अप्रत्यक्ष इशारा दिलाय. इस्लामपूर वाळवा मतदारसंघावर देखील आपलं विशेष लक्ष राहील आणि या मतदारसंघात आता नवीन निर्णय घ्यावे लागतील असं ते म्हणालेत. जयंत पाटलांच्या मतदारसंघातल्या कसबे डिग्रज इथे आयोजित कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलं. आपल्याला ह्या ठिकाणी ताकदीनं नवीन निर्णय घ्यावा लागणार आहे. आता आपण कुणाच्या तरी दबावाखाली राहायचे दिवस संपलेले आहेत. आता वसंतदादाचं घर, डॉक्टर पद्मनाभ कदमांचं घर एक झालेलं आहे आणि ही सगळी ताकद आता जिल्ह्याला एक चांगल्या दिशेनं नेणार आहे ते या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो. संसदेनं कायदा केल्याशिवाय आणि आरक्षणाची मर्यादा 50% पुढे वाढवल्याशिवाय मराठा समाजाला आरक्षण मिळू शकत नसल्याचं मत खासदार ओमराजे निंबाळकर यांनी व्यक्त केलं. केंद्र सरकारनं यापूर्वीच जर आरक्षणाची मर्यादा वाढवून आरक्षण दिलं असतं तर ओबीसी मराठा वाद निर्माण झाला नसता. आता सुद्धा वेळ गेली नसून केंद्र सरकारनं आरक्षणाबाबतीत कायदा करून आरक्षण द्यावं अशी मागणी ओमराजे निंबाळकर यांनी केली. तसंच मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला जाणारी नाटकी मंडळी असल्याची टीका सुद्धा निंबाळकरांनी केली. राज्याचं आरक्षण त्या ठिकाणी टिकवलं गेलं होतं. माझी मागणी ह्यावेळेसच्या केंद्र सरकारला तीच होती की बाबा जे तामिळनाडू सरकारच्या बाबतीत आपण पाऊल उचललं होतं तेच पाऊल महाराष्ट्रामधल्या मराठा आरक्षणाच्या बाबतीत उचलावं, जेणेकरून ते जर उचललं गेलं असतं तर आपलं सुद्धा महाराष्ट्रातलं आरक्षण टिकलं असतं. वारंवार मी केंद्र सरकारकडे विनंती करतोय, मागणी करतोय की 50% आरक्षणाची जी मर्यादा आहे ते वाढवायचं काम संसदेनंच करणं अपेक्षित आहे. संसदेतच काय त्या ठिकाणी संवैधानिक दुरुस्ती आणून तो कायदा करणं गरजेचं आहे. मला वाटतं हे 6 वेळेस मांडल्याच्या नंतर सुद्धा केंद्र सरकारनं त्याच्या बाबतीत लक्ष दिलं. मनोज जरांगे पाटलांची भेट घेण्यासाठी चढाओढ लागल्याची दिसते. काही लोकांनी त्यांचा निषेधही केला होता. आता ती लोक सुद्धा भेट घेताना दिसते. मला आपल्याला हे सांगायचं आहे की जी नाटकी मंडळी आहेत ती उघडी पडली. पुढची बातमी. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना मराठी माणसांची मतं मिळाली नाहीत असा आरोप केला होता. त्याला देखील उद्धव ठाकरेंनी जोरदार उत्तर दिलंय. आम्हाला मराठी मतं का कमी मिळतील, असं काय कारण आहे? एम म्हणजे मराठी नाही. यावेळी लोकशाही वाचवण्यासाठी सर्व धर्मियांनी मतदान केल्याचं ठाकरेंनी म्हटलं. मराठी मतं कमी मिळाली असं महायुतीचे नेते म्हणतात. खरंच मराठी मतांचं काय आणि यंग फॅक्टर मराठी मतं का कमी मिळतील, काय असं काय कारण आहे? त्याचं म्हणणं की यंग फॅक्टर खूप चांगला अल्पसंख्याक. एम म्हणजे मराठी आलंच ना, एम मध्ये मराठी नाही, एम फॅक्टर. आणि मी तुम्हाला सांगतो, या वेळेला आम्हाला, मी अभिमानाने सांगेन की लोकशाही वाचवण्यासाठी सर्व धर्मियांनी मतदान केलं. लोकशाही वाचवण्यासाठी सर्व धर्मियांनी मतदान केलं. त्याच्यात माझे मराठी तर आहेतच, हिंदू सुद्धा आहेतच, मुस्लिम सुद्धा आहेतच, ख्रिश्चन आहेतच, शीख आहेत, इतर सर्व. आणि तुम्हाला काय वाटतं, रक्त सांडून मिळवलेली मुंबई मराठी माणसांनी त्यांच्या डोळ्यात एकच जर लुटली जात असेल तर अशा वेळेला मराठी माणूस लुटणाऱ्याला मत देईल. महाराष्ट्र आणि मुंबईतला मराठी माणूस मुंबई आणि महाराष्ट्र लुटणाऱ्याला कदापि झोपेत सुद्धा मत नाही देणार. त्याच्यामुळे अजूनही भारतीय जनता पक्षाला वास्तवाची जाणीव आली नसेल तर मग त्याला निवडणुकीच्या निकालाच्या विस्तवाला सामोरं जावं लागेल. इंडिया आघाडीचे पंतप्रधान चेहरा नव्हते, वारंवार त्यांनी टीका केली गेली. असंच महाविकास आघाडी बोलत आहेत की आता मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असणार आहे आणि यांच्या मंत्र्यांचं त्यांच्याकडे कोण असतं पहिला ठरवा ना. त्यांच्याकडे कोण आहे आता प्रश्न त्यांच्याकडे पण आहे. कारण मला आठवते मी मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीसांनी ते काय म्हटलं होतं, ते बसलेली गावं, 2 काय, एक बसेची ना. आता हालत त्यांची तशीच आहे. तिन्हीच्या तिन्ही ओसाड आहेत, एक सुद्धा बसत नाहीये. आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सोडून गेलेले पुन्हा परतणार असल्याच्या चर्चा सुरू असताना या चर्चांना उद्धव ठाकरेंनी पूर्णविराम दिलाय. आता पुन्हा त्यांना पक्षात घेणार नाही असं उद्धव ठाकरेंनी ठणकावून सांगितलं. तर तुम्ही न घ्यायला तुमच्याकडे येतंय कोण असं प्रत्युत्तर मंत्री उदय सामंतांनी दिलं. तर तुमच्याच पक्षातले आमच्याकडे येणार असल्याचा टोला शिवसेना प्रवक्ते संजय शिरसाट यांनी लगावला. तुम्हाला जी लोक सोडून गेली आहेत, यापूर्वी 2 गट झाल्यानंतर तिच्याबरोबरची लोक काय सोडून गेली ते अजिबात परत घेणार नाही.
दरवाजा उघडा म्हणून सांगितलं कोणी? जर कोणी दरवाजा उघडा म्हणून सांगितलेलंच नसेल तर आम्ही जाणार, आम्हाला घेणार, ही चर्चाच खरं कुठं होता कामा नये. परंतु एक मात्र आहे की शिंदेसाहेबांनी आपला दरवाजा थोडासा उघडा ठेवलेला आहे. त्याच्यामुळे तिकडचे आता किती इकडे येत आहेत त्याच्यावर सगळं अवलंबून आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की आम्ही तिथं आणण्याचा प्रश्नच येत नाही, तिथं कोणाला घेण्याचा प्रश्न येत नाही. जातंय कोण हे याची यादी तर त्यांनी वाचली पाहिजे ना. एखादा माणूस येतोय, त्यांना आम्ही त्या मातोश्रीच्या गेटवरून हाकलून दिलंय, असं काही झालंय का? अहो, ज्याचं भांडं गळतीकडे लागतं ना, ज्याचं पाणी थांबत नाही त्या ठिकाणी कोणी पाणी भरायला जात नसतं. म्हणून आता तुमच्याकडची जी काही जाणारी लोक आहेत त्यांना आवरण्यासाठी केलेलं हे स्टेटमेंट आहे. बघा आपल्याकडे येतात, परंतु मी एवढा कडक आहे की कुणाला घेणार नाही. येतंय कोण? परंतु या अधिवेशनाच्या काळामध्ये तुमच्याकडचे असलेले रोजचा जो प्रवेश होतोय वर्षावर तो एकदा पहा. तर उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेमध्ये भाजपवरती घणाघाती टीका केली आणि त्यांच्याच लोकांनी संविधान बदलण्याचं सांगितलं होतं. त्यांनी हा नरेटिव्ह सेट केल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. तर दुसरीकडे 2014 पर्यंतच्या गोष्टी काढल्या तर नरेटिव्ह कुणी सेट केलं असा हल्लाबोल त्यांनी केला. नरेंद्र मोदी यांना समजायला पाहिजे होतं की संपूर्ण देशानं त्यांना पंतप्रधान पद दिलं होतं, परंतु त्यांना ते समजलं नसल्याचा टोला ठाकरेंनी लगावला. तर उद्धव ठाकरे यांनी अयोध्यावासियांनी भाजप मुक्त राम करून दाखवला असा खोचक टोला लगावला. यांना मतं दिली तर तुमची संपत्ती हे जास्त मुलं होणाऱ्यांना वाटतील, हे काय खरं नरेटिव्ह होतं? मंगळसूत्र उचलून नेतील, तुमच्या घरातले नळ कापून नेतील, तुमचं वीज, हे काय खरं नरेटिव्ह होतं? तुमची म्हैस चोरून नेतील, हे काय खरेपणा होता? नकली संतान, नकली सेना, हे काय खरं नरेटिव्ह होतं? आणि मी प्रत्येकाला नोकरी देईन, प्रत्येकाला घर देईन, हे काय खरं नरेटिव्ह होतं? उद्योगधंदे वाढवीन, हे काय खरं नरेटिव्ह होतं? मोदी सरकार होते ते आता एनडीए सरकार झाले. हे सरकार किती दिवस चालेल हा एक मोठा प्रश्न आहे. कारण आमच्याबद्दल नेहमी म्हटलं जात होतं की युती, नैसर्गिक युती आणि अनैसर्गिक युती. तर आता ते जे काही तिकडे कडबोळ झालेलं आहे दिल्लीमध्ये, हे नैसर्गिक आहे का अनैसर्गिक आहे हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे. एकूणच देशातली जनता या निवडणुकीच्या निमित्ताने जागी झाली, हे फार मोठं यश या निवडणुकीच्या वेळेला आपल्याला मिळालं. असं वोट जिहाद म्हणजे काय? कारण स्वतः नरेंद्र मोदीजींनी सांगितलं होतं की ते त्यांचं बालपण मुस्लिम कुटुंबियांच्या सान्निध्यात गेलेलं आहे. ईदच्या मिरवणुकीत ते ताज्या खाल्लं जायचे, त्यांच्या घरचं जेवण ते जेवायचे. आता मग त्या खाल्ल्या मिठाला ते जागले की नाही जागले? त्याच्यामुळे वोट जिहाद हा शब्द मला काही कळलेला नाही. मोदींनी पहिले सांगावं, जर ते लहानपणी त्यांच्या शेजारच्या मुस्लिम कुटुंबियांकडचं जेवण जेवत असतील तर त्या मिठाला ते जागले आणि जागणार आहेत की नाही जागणार आहेत? तुमच्या लक्षात असेल, मी 22 जानेवारीला ताळाराम मंदिरात गेलो होतो आणि 23 जानेवारीला ज्या दिवशी शिवसेना प्रमुखांचा जन्मदिवस असतो तेव्हा नाशिकच्या सभेत मी म्हटलं होतं की आम्हाला भाजपा मुक्त राम पाहिजे. तो भाजपा मुक्त राम अयोध्यावासियांनी आणि उत्तर प्रदेश जिथे जिथे प्रभू रामचंद्राचं वास्तव्य होतं तिथे तिथे भाजपाने सपाटून मार खाल्लेला आहे. म्हणजे आता भाजप मुक्त राम झालेला आहे. तर याच पत्रकार परिषदेत शरद पवारांनी थेट नरेंद्र मोदींच्या अपयशाचा मुद्दा उपस्थित करून भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. देशाच्या पंतप्रधानांच्या 18 सभा आणि एक रोड शो झाला. त्यांच्या 18 सभा आणि रोड शो झाला त्या ठिकाणी आमच्या उमेदवारांना जनतेनं फार मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिला. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीच्या काळात पंतप्रधानांच्या जेवढ्या जास्त सभा होतील तेवढी आमची स्पष्ट बहुमताच्या दिशेनं स्पष्ट वाटचाल होईल. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांना धन्यवाद देणं हे मी माझं कर्तव्य समजतो असं शरद पवार म्हणाले. प्रधानमंत्री यांचा 18 सभा झाल्या आणि एक रोड शो झाला. त्यांच्या 18 सभा ज्या ठिकाणी झाल्या आणि रोड शो ज्या ठिकाणी झाला त्या ठिकाणी आम्हाला लोकांच्या उमेदवारांना जनतेने फारच मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिला आणि म्हणून विधानसभेच्या निवडणुकीच्या काळामध्ये प्रधानमंत्र्यांच्या जेवढ्या ज्या जागा निश्चित होती सगळं आमच्या स्वस्थ बहुमताच्या दृष्टीने अनुकूल वातावरण होईल. त्यामुळे त्यांनाही धन्यवाद देणं हे माझं कर्तव्य समजतं. नॉन करप्टेड अजित पवार यांना जवळ घेतल्यामुळे भाजपची ब्रँड व्हॅल्यू कमी झाली, तुम्हाला असं वाटतं का?
वर्षपासून सवय झाली. अजित पवारांना घेतल्यामुळे भाजपची ब्रँड व्हॅल्यू कमी झाली. त्यांचा अनुभव काय तो त्यांनी सांगितलं आणि त्याच्यावर. आणि आता पुढची बातमी आहे. लोकसभेत इंडिया आघाडीला यश मिळाल्यानंतर आता विधानसभा निवडणुकीत सुद्धा चांगलं यश मिळावं याकरता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी मुंबादेवीला साकडं घातलं. यावेळी किशोरी पेडणेकरांनी महाविकास आघाडीचा झेंडा विधानसभेवरती फडकणारच असा विश्वास व्यक्त केला. तर महाराष्ट्रात महाविकास आघाडीचाच मुख्यमंत्री होणार असल्याचं त्यांनी म्हटलं. खरं पाहायला गेलं तर मुंबाई ही स्वयंभू आहे. ही संपूर्ण मुंबईचं रक्षण करते. तिची कथा, तिची प्रथा सगळी लोकांना माहिती आहे. याच मुंबाईच्या देवळात भगवती आईची स्थापना आहे. याच मुंबईच्या देवळात अन्नपूर्णा आईची पण स्थापना आहे. अन्नपूर्णा आई या देवळात स्थापित आहे. त्यामुळे तिचं स्थापना असल्यामुळे या मुंबईत कोणी उपाशी राहत नाही. आणि आता पुढच्या बातमीकडे वळतोय. महाविद्यालयातील हिजाब बंदी विरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली. मुंबईतल्या चेंबूरमधल्या ट्रॉम्बे शिक्षण संस्थेच्या NG आचार्य आणि DK मराठे कॉलेज विरोधात विद्यार्थिनींनी हायकोर्टात याचिका दाखल केली. कोणत्या अधिकारात महाविद्यालयानं ड्रेस कोडच्या नावाखाली हिजाब, बुरखा, नकाब, टोपीवरती बंदी घातली असा सवाल याचिकेतून करण्यात आलाय. महाविद्यालय प्रशासनासह मुंबई विद्यापीठ, राज्य सरकार आणि केंद्र सरकार सुद्धा याचिकेत प्रतिवादी करण्यात आलंय. 19 जून रोजी सुनावणी घेण्याचं हायकोर्टाकडून निश्चित करण्यात आलं. प्रिंसिपल से जब बात हुई थी उन्होंने तो साफ साफ मना कर दिया था इस बात पे जाने के लिए. और हमने कहीं भी अपने कॉलेज टीचर से बात की कि मतलब वो हमें सपोर्ट करे, लेकिन वो भी क्या करे. जब प्रिंसिपल का रूल आ गया तो वो भी मजबूर है. वो हमने पहले जितनी कोशिश करना थी वो हम लोगों ने किए, उसके बाद भी कोई सॉल्यूशन नहीं मिला. तब हमने हाई कोर्ट का रास्ता तय किया. और ये हम लोग को नकाब उतारना ये हम लोग के लिए कोई मामूली बात नहीं है. इसीलिए ये मुद्दे को हम कोर्ट तक लेके जा रहे हैं. प्रिंसिपल से बात हुई, मैनेजमेंट से बात हुई, पर वहाँ से कुछ आउटकम ही नहीं आ रहा था अच्छा कुछ कि हमारे हक में कुछ आए. बस वो हमें एक तारीख दे जा रहे हैं या बात कर रहे हैं कि हम बात करेंगे, बताएंगे. कुछ आउटकम ही नहीं आ रहा है ना वहाँ से. तो फिर हम क्या करेंगे. अभी कॉलेज भी चालू हो गया, फिर वो प्रेशर कर रहे हैं हमारे ऊपर कि अब बुरखा निकाले. कुठलीही संस्था आणि त्याच्यामध्ये शिक्षण संस्था चालवायची झाल्यास त्याच्यामध्ये शिस्तीला खूप महत्त्व असतं. आणि ही शिस्त लावण्यासाठी एक नियम बनवले जातात. असे नियम आम्ही बनवलेले आहेत. हे नियम कधीसुद्धा मुलांच्या भल्यासाठीच असतात. त्याप्रमाणेच हे सुद्धा नियम जे आहेत ते मुलांच्या भल्याचे आहेत. आणि कुठल्याही तऱ्हेने कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा आमच्या महाविद्यालयाचा या नियमांच्या पालनामध्ये हेतू नाही. तर कर्नाटक हायकोर्टाने हिजाबच्या विरोधात जजमेंट दिली होती. पण हे जेव्हा ते सुप्रीम कोर्टमध्ये चॅलेंज झाला होता तर सुप्रीम कोर्टमध्ये पण स्प्लिट डिसिजन झाला. स्प्लिटचा म्हणजे हे की एक जजने अशी डिसिजन दिला की हायकोर्ट जे सांगतायत ते बरोबर सांगतायत, पण सुप्रीम कोर्टचा डिव्हिजन बेंचचा दुसरा जजनी हे सांगितलं की हायकोर्टचा डिसिजन बरोबर नाहीये. तर काही इम्बॅलन्स डिसबॅलन्स हा इश्यू मध्ये आहे. दरम्यान मार्च 2022 मध्ये कर्नाटकात शाळेत विद्यार्थिनींनी हिजाब घालण्यावरून वाद निर्माण झालेला होता. या संदर्भात हायकोर्टात अनेक याचिका दाखल झाल्या होत्या आणि या याचिकांवरती कोर्टानं काही निरीक्षण नोंदवलं होतं. पाहूयात. कर्नाटक हायकोर्टाचा निकाल होता. हिजाब संदर्भातील याचिका मार्च 2022 मध्ये फेटाळण्यात आल्या. तर हिजाब हा धर्माचा अविभाज्य भाग नाही असा निकाल कर्नाटक हायकोर्टानं दिला होता. आणि हिजाब घालणं इस्लाममध्ये बंधनकारक नाही असा मार्च 2022 मध्ये कर्नाटक हायकोर्टाचा निकाल. आणि हिजाबचा निर्णय हा शाळा प्रशासनाचा असेल. आणि यासोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची.